सभेचे अध्यक्ष नामदेवरावजी ढोले, मंचावर उपस्थित इतर मान्यवर, आवाज वाढव, या सभेला उपस्थित पारडसिंगा गावातील मतदार बंधू आणि भगिनी, मी या गावाबद्दल या इलेक्शन मध्ये असं ऐकलं आहे की ठाकूर खूप समोर राहणार आहे इथे. ठाकूर खूप समोर राहणार आहे म्हणजे इथं त्यानं माऊली बँक खाल्ली, तुमचे पैसे खाल्ले तरी समोर राहील. अनुसुया मातेच्या टाळूवरचं लोणी खाऊन राहिला तरी समोरच राहील. पार मंदिर खाऊन जमा केलं तरी समोरच राहील. संस्थेचा वापर राजकीय अड्डा करून राहिला म्हणून समोर राहील. इथचे आजूबाजूचे जंगल चोरले म्हणून समोर राहील. इथची आजूबाजूची अनुसुया मातेच्या नावानं जमीन विकत घ्यायची आहे सांगायचं कास्तकाराले आणि शेल्डीड राजू ठाकूरच्या नावानं करायची म्हणून समोर राहील का? दानामध्ये अंगठे येते, सोनं येते, ते दाबते म्हणून समोर राहील का? अनुसुया मातेच्या साड्या तुम्ही श्रद्धेनं चढवलेल्या ह्या उतरवणार इलेक्शन मध्ये वाटण म्हणून समोर राहील का? या अभ्यास करायचा आहे का नाही करायचा आहे? काही कोणता दिलीप तिजरे सांगून राहिला आणि माळी समाज सांगून राहिला आणि माळी समाजाचा नेता त्याच्या मागे आहे म्हणून पुरा माळी समाज आता भाजपले लहान झालाय. या माळी समाजाला हे माहित नाही का महात्मा फुले काय आहे? महात्मा फुल्यावर शेण चिखल फेकणारे कोण आहेत? हे भाजपवाले ज्याची विचारसरणी सनातन आहे त्या सनातन विचारसरणीच्या भावनेनं महात्मा फुलेवर चिखल फेकला आहे. सावित्रीबाई फुलेवर चिखल फेकला आहे. तुम्हाला जर महात्मा फुले समजला नसेल तर रातभर पहिले महात्मा फुलेचं चरित्र वाचून घ्या, महात्मा फुलेचं इतिहास वाचून घ्या, महात्मा फुलेची सत्यशोधक समाजाची चळवळ वाचून घ्या आणि त्याच्यानंतर मतदान करा. आयुष्यात भाजपले कधीच मतदान करणार नाही तुम्ही. महात्मा फुले समजला नाही म्हणून तुमच्या डोक्यात अंधार आहे. हे जे गेले आहे ना, यानं जर महात्मा फुले वाचला असेल ना तरी हे समजून घेण्याची तयारी नाही आहे. कारण नोटा भेटल्याशिवाय हे भूकत नाही म्हणून हे ऍडव्हान्स बुकिंग वर भुकाले गेले आहे. त्याचं ऐकू नका. सत्ता भाजपची आहे, केंद्रात येऊन राज्यातही आहे. डुकर तुमच्या वावरात फिरते. एक डुक्कर काटोलातून आला आहे त्यालाही फिरू देता तुम्ही. हे तर कमीत कमी रानडुकर शेतात येते. तुमच्या गावात तर खूप आहे डुक्कर हिंडून राहिला तरी त्यालाच मत देता. सारं माहित आहे तरी जंगल चोरले, व्यागन फोडले, चोऱ्या केल्या, चंदन चोरलं. एवढंच नाही, कास्तकाराची मोसंबी चोरली, संत्र चोरलं, त्याच्या वावरातला वॉटर पंप पण चोरला. आणून उभा करू इथं कास्तकार. सोनोलीचा राजूराजने ओळखता, भाजपचं काम करेल, भाजपचा कार्यकर्ता. त्याच्या वावरात रंगेहात त्यानं त्याच्या वडिलांना, याच्या भावाने नाही याले चरण ठाकूरनं रंगे हात पकडले होते वॉटर पंप चोरताना. तेव्हा या चरण ठाकूरनं त्याच्या बापाल राजनेच्या उभारीनं मारलं होतं. उभारीनं मारलं होतं आणि चरणले भाजपनं तिकीट दिली म्हणून या भाजपचा कार्यकर्ता चरणचं काम नाही करून राहिला, आपलं करून राहिला. सगळ्या क्षेत्रामध्ये तसंच आहे. जिथं जिथं भाजपचे ओरिजिनल माणसाला तिकीट नाही दिली म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याची नाराजी आहे. आणि भाजपच्या कार्यकर्त्याची ज्याची नाराजी आहे अनिल देशमुखाला मत नाही देणार आहे, राहुल देशमुखाला मत देणार आहे. एवढं लक्षात ठेवता. फालतूच उभे राहिले राहुल भाऊ तुम्ही.
आताही त्याची चाटाले पाहिजे होती त्या चिकण्याची. काहून? मागच्या वेळी आघाडी होती, आघाडीचं तिकीट अनिल देशमुखाला भेटलं होतं. मला माझ्या पक्षानं बी फॉर्म पाठवला नाही म्हणून मी फॉर्म भरला नाही. आघाडीचा उमेदवार अनिल देशमुख होता. मला अशी भीती वाटली का 17 मध्ये बीजेपीची लाट आणि बीजेपीच्या लाटीमध्ये गावातलं चोट्ट लेहड निवडून जाईल आणि 2 नंबरचे धंदे या क्षेत्रामध्ये वाढन. 2 नंबरचे धंदे वाढले, पोरीच्या सुरक्षेचा प्रश्न वाढन आणि पोरीच्या सुरक्षेचा प्रश्न वाढन. म्हणून मी स्वतः निर्णय घेतला. अनिल देशमुखांना नाही बोलावलं, मी स्वतः निर्णय घेतला अनिल देशमुखाचं काम करायचं. तेव्हा तुम्हाला याच स्टेजवरून अनिल देशमुख या स्टेजवर बसला असताना काय भाषण केलं मी? लोक हो, तुमच्याजवळ 2च पर्याय आहे, एक गु आहे आणि दुसरं शेण आहे. तारीफ केली होती त्याची? नाही. पण तुमच्याजवळ 2च पर्याय आहे. तुम्ही म्हणता ना 2च पर्याय आहे. त्याच्यात बापान मला सांगितलं आहे का गुवापेक्षा शेण बरं कमीत कमी सडा सारवण्याच्या कामी येते, म्हणून मी याची मदत करून राहिलो. पण तुम्ही म्हणता ना का 25 वर्ष यानं काहीच काम नाही केलं, 5 वर्ष अजून नाही करणार. चोट्टे लेडे निवडून जाण्यापेक्षा हे निरुपद्रवी बरं. हेच बोललो होतं ना? बोललो होतं का नव्हतं बोललो? तारीफ केली होती का या खूपच कामाचा आहे का, खूपच साजरा दिसते, खूपच छान आहे म्हणून? नाही केली. तेव्हा पर्याय नव्हता म्हणून त्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट तोंडावर जशा आहेत तशा सांगितल्या. आज माझ्या पक्षानं मला तिकीट दिलं आहे. आज पक्षानं माझ्या बी फॉर्म पाठवला आहे. भले ही आघाडी असन काटोलात बिघडली आहे. शेवटी आम्ही घटक पक्ष आघाडीचेच आहे. उद्या काही वेळ तर आम्ही आघाडीतच जाणार. आघाडीनं एक राष्ट्रवादीच्या त्याला बी फॉर्म पाठवला, पोराची तिकीट डिक्लेअर केली. केव्हा? पहिले तिकीट जेव्हा आघाडीची डिसाईड होऊन राहिली होती शेका पक्षाला सोडायची का राष्ट्रवादीला सोडायची, शेका पक्षवाले शेका पक्षासाठी तिकीट मागत होते, तेव्हा यानं स्वतःचं नाव समोर केलं, सिटिंग आमदार म्हणून स्वतःचं तिकीट मागितलं. आणि मग जेव्हा एक वेळा सुटून गेलं तिकीट, तेव्हा यानं नंतर बदलवून घेतलं, स्वतःच्या पोट्ट्याचं नाव समोर केलं. त्याचा बॅनर नाही लागला भयता टोंड्याचं? मस्त उमेदवार उभे आहे. भाजपचं ते आमच्या गावचं चोट्ट 4थी नापास, अनिल बाबूचं पोट्ट 12वी ओपन युनिव्हर्सिटीतून कोणती होते डिग्री घेतली म्हणते आणि आता MBA केलं म्हणते. ज्या सभागृहात निवडून गेले त्या सभागृहात एकही प्रश्न मांडला नाही जिल्हा परिषदचा, एकही प्रश्न सोडवला नाही. कास्तकाराच्या प्रश्नावर कधीच बोलला नाही. कास्तकाराच्या अडचणी समजत नाही, याला एकही प्रश्न सोडवता नाहीये. याचा बाप आमदार होता, मंत्री होता म्हणून द्या त्याला तिकीट आणि द्या तुम्ही त्याला निवडून. गाडे साजरे येत. लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय. मतदानाचा अधिकार एकच माणूस 30-30 वर्ष चिपकवून घ्यायला नाही दिलाय. त्याची लायकी नसेल तर त्याला बदलवण्यासाठी दिला आहे. बदलवान का नाही बदलवान? बदलान का नाही बदलान? तू थांब. बदलान का नाही बदलान तुम्ही सांगा. बदलायचं आहे ना? चोट्ट द्यायचं आहे का मग? लोक सगळ्या गावचे एकच सूर आहे, सारखा सूर आहे. मी फिरून राहिलो, प्रचार करून राहिलो. सगळ्या गावामध्ये चर्चा आहे, कोणत्याही गावात गेला का ठाकूर नाही पाहिजे. त्या दिवशी मी इथेही आलो होतो, इथेही तेच म्हणून राहिले होते का ठाकूर नाही पाहिजे. आणि ह्या 30 वर्ष राहिला यानंच काही नाही केलं, याचं पोट्ट काय करणार आहे ते याच्यापेक्षा अर्धच आहे. ह्याही द्यायचा नाही आहे. या सगळ्या लोकांचा सूर आहे का या क्षेत्रामध्ये बदल घडवायचा आहे.
बदल कोण घडवणार आहे? तुम्ही. बदल घडवून काय पाहिजे तुम्हाला? काम करणारा का ज्याचा बाप 44 वर्ष आधी केव्हा तरी उभा होता पण आता शिलाई मशीन घेऊन आला, आता तुमची आठवण आली म्हणून तो पाहिजे? चेहरा नवीन पाहिजे आहे तर कामाचा पाहिजे का निकम्मा पाहिजे हे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तुमचा रिस्पॉन्स भाषणाला इतका कमी दिसून राहिला आहे का तुम्ही ठरवून टाकलाय मत चोट्यालेच द्यायचं आहे असं दिसून राहिलं आहे तुमच्या. मग मंदबुद्धी सारखे ऐकून करून राहिले? या क्षेत्रामध्ये 3-4 जण महत्वाचे उभे आहे. भले बॅलेट पेपरवर पाहिली जे 50 असन पण चर्चेमध्ये 3-4 जणच आहे. हे दोघंही पाहिजे नाही. नवीन चेहरा पाहिजे तर नवीन चेहरा तुम्ही वीरेंद्र देशमुखाच्या पोरात पाहता का सिलाई मशीन मध्ये पाहता? तुमच्याचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे. आम्ही आमदार व्हायचं का नाही व्हायचं, आमची लायकी आहे का नाही लायकी आहे, हे आम्ही नालायक आहे हे एक वेळा सांगून द्या. मी माझा बोरिया बिस्तर उचलीन, मी माझ्या गावाला चालला जाईन. पुन्हा तुमच्या ढंगशी लागणार नाही. पुन्हा मुर्द्यासारखेच ऐकून राहिले. एक प्रश्न विचारून राहिलो आहे मी तुम्हाला. कोण पाहिजे? कोण मनामध्ये आहे? कोण कास्तकाराचे आंदोलन करते? कोण तुमच्या जनावरावर हमला करते तर तेव्हा तिथे येते? कोण प्रश्न सोडवते? कोण कास्तकाराचे लढे लढते? कोण सोयाबीन पाण्यामध्ये भिजली होती तर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त काटोल नगर एपीएमसी न तुम्हाला नुकसान भरपाई दिली होती, या राहुल देशमुखाच्या आंदोलनावर दिली होती. हे लक्षात आहे का नाही आहे तुमच्या? कोणत्याच एपीएमसी न माल भिजला, त्याला कोंब फुटले, माल वाहून गेला. जो माल एपीएमसी मध्ये आला त्याची नोंद सुद्धा झालेली नव्हती. त्याची नोंद मी घ्यायला लावली. मी म्हटलं कास्तकार चोर नाही आहे, खोटं बोलत नाही आहे. त्यानं जे मेहनतीनं पिकवलं ते तुम्ही शेड मध्ये ठेवायला पाहिजे होतं. शेड मध्ये माल ठेवण्याचा अधिकार कास्तकाराचा आहे, व्यापाऱ्याचा नाही आहे. म्हणून हा शेड मध्ये माल तुम्ही ठेवला नाही, याच्यात तुमची चूक झाली. रात्रभर पाऊस आला, त्याच्यात अर्धा माल वाहून गेला. अर्ध्या मालाले भिजू सकाळपर्यंत कोंब फुटले. याला दोषी एपीएमसी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलची याला दोषी आहे. म्हणून याचा निवारण कसं करायचं? तो कास्तकार जितके पोते आणले होते जेवढे सांगल तेवढ्याची नोंद घ्या. घेतली आणि त्याच्यानंतर आता पैसे कसे द्यायचे म्हटलं. कालच्या दिवशी आदल्या दिवशी जो सगळ्यात जास्त चांगल्या मालाचा सगळ्यात जास्त भावामध्ये लिलाव ज्याचा झाला असेल तो भाव सगळ्याच्या सगळ्या कास्तकारांनी सरसकट लावला. म्यामत नाही मागायचं. त्या चोट्यानं संत्र चोरले, मोसंबी चोरली. अब मेरे को आमदार बनाओ, मैं कास्तकारों का काया पालट करूंगा म्हणते. ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काटोलचा तो सभापती आहे तिथे एमएसपी चा बोर्ड लावण्याची ताकद त्याच्या नाही आहे. एमएसपी प्रमाणे मालाची खरेदी करत नाही, कास्तकाराचं नुकसान करते. एवढ्या छोट्याशा पदावर असताना सुद्धा तू कास्तकाराचा वाली नाही तर तुला आमदार केल्यावर तू कास्तकाराचा वाली होणार आहे का? खोटं बोलतो, खोटं बोलण्याची हद्द राहते. ह्या कास्तकाराचा वाली होणार आहे. याचा भाऊ सुरेंद्र ठाकूर यानं 10 लाख रुपये कर्ज दिलं शहाजी राऊतले मालापूरच्या, आणि याचं रिटायरमेंट शहाजी राऊतचं झालं एनडीसीसी बँकेत. तो कर्मचारी होता, त्याचं रिटायरमेंट झालं तर जेवढे पैसे आले तेवढे याने 10 लाखाच्या बदल्यात 60 लाख रुपये दिले. 60 लाख रुपये सुरेंद्र ठाकूरले दिल्यावर याचं चक्रीवाढ व्याज सुरू होतं. आणि दुसऱ्या दिवशी व्याजासाठी पुन्हा फोन येईल म्हणून यानं चिठ्ठी लिहिली ना आत्महत्या केली. हे शेतकरी आत्महत्या नाही आहे. मग कोणाकडून पैसे घेतले होते? ठाकूराच्या भावाकडून. आत्महत्या कोणामुळे केली? ठाकूराच्या भावामुळे. चिठ्ठी कोणाच्या नावाने लिहिली? माया जो पत्र आहे ते माया नावानं चिठ्ठी लिहिली का भाऊ
तुम्हीच कास्तकारांसाठी झगडता, तुम्हीच ठाकूराईचा बंदोबस्त करू शकता. तुमच्या जवळ जर सत्ता आली तर साऱ्यात पहिले ठाकूर पोचवायचं काम करजा. हा विश्वास त्याला मंत्र्याला पत्र लिहायसाठी नव्हता. या क्षेत्रातला आमदार जो मंत्री होता त्याला पत्र नाही लिहिलं, मला लिहिलं. आणि जे आव्हान होऊन राहिले का मी कुणब्याचा पुत्र आहे आणि कुणब्यांनी मला मत द्यावं, तर त्याच्या माहितीसाठी सांगतो का जो शहाजीराव मरण पावला तो सुद्धा कुणबी होता. मी धावून आलो, मी कुणबी होतो धावून आलो होतो, आणि दुसरा कुणबी नाही आला. मी कुणबी आहे म्हणून धावून नाही आलो, मी तो शेतकरी आहे म्हणून धावून आलो, तो माणूस आहे म्हणून धावून आलो, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून धावून आलो. त्याच्या पोराची कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशन घ्यायला तयार नव्हतं. डीवायएसपीला फोन केला, 15 मिनिटात FIR लिही आणि त्याच्यावर कलमा लावा म्हटलं. ठाकूराचा वर्दस्त असल्यामुळे, चरण ठाकूरचे भाजपमध्ये मोठ्या मोठ्या माणसाशी संबंध असल्यामुळे त्याच्या भावावर FIR होत नव्हता. मी डीवायएसपीला फोन केल्याबरोबर 15 मिनिटात FIR तयार झाला आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाले म्हणून सेशन कोर्टामध्ये सुरेंद्र ठाकूर हारला, म्हणून आता अपील मध्ये हायकोर्टात गेलाय. वेळ येईन तर हायकोर्टातही हारण, सुप्रीम कोर्टात जाईन तर सुप्रीम कोर्टातही हारण. पण येणाऱ्या काळामध्ये हे बाप बेटे दोघे जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मग हे कास्तकाराची कारभारी आहे का? मग यायला आमदार केल्यावर हे कास्तकाराचं काम करणार आहे का? हे कास्तकाराचा फायदा करणार आहे का? डोळ्यानं ढळल्यानं तुम्ही अनुसूया मातेचं मंदिर लुटताना त्याला पाहून राहिले का नाही पाहून राहिले? तरी त्यालाच द्या. आता प्रचार जो सुरू आहे त्या प्रचाराच्या कार्यकर्त्याचे प्रचारात जे फिरते त्याचा स्वयंपाक सुद्धा त्या मंदिराच्या फंडातून होते आणि तिथून डब्बे जाते. आणि आम्ही वर्गणी करतो, घरी स्वयंपाक करतो आणि सारे गेल्यावर खातो. अजूनही करकर कावळे बोंबलून राहिल्या पोटात. बोंबलणं सुरू आहे 7 वाजतापासून. दुपारचा डब्बा घेऊन जातो ना, वावराईने जेवतो आम्ही. हे अशा पद्धतीनं राजकारण करणारे पाहिजे का चांगले माणसं पाहिजे? सुशिक्षित पाहिजे का अशिक्षित पाहिजे? चरण ठाकूर येईन तर त्याला महात्मा गांधीचा इतिहास विचारजा, महात्मा फुलेचा इतिहास विचारजा. दिलीप तिजारेला इच्छा यायच्या या नाही, या दिलीप तिजारेला नाही, इच्छा दिलीप तिजारेले. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचा इतिहास विचारजा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्याला समजला ना तो भाजपचं काम जिंदगीभर नाही करू शकत. यायला समजलं नाही हे शेण खाऊ आहे, यायला पॅकेज भेटते, यांना पॅकेज भेटलाय. जसं सतरंजी संघटनेला पॅकेज भेटला गेली. मी पहिलेपासून म्हणू याच्यातले 90% सारे भाजपमध्येच आहे ना. येणाऱ्या काळामध्ये माझा इंटरव्ह्यू वाचा तुम्ही, ऐका तुम्ही युट्यूबवरचा. त्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं हे सारे भाजपले पॅक होणार आहे. त्याचं महत्व वाढवते ते. तुम्ही चुत्या बनता. काय मस्त संघटना होती ते, एकदम बढिया. तुम्ही तर जोड्यान मारायला पाहिजे होतं त्याले. पुरी सतरंजी संघटना सकाळी भाषा थांबणार का? मी बसतो, तू ये इथं. हे सतरंजी संघटना दिवसाचे 4 भाषण करे. पहिलं भाषण करेल लाडकी बहीण योजना कशी चांगली आहे आणि या सरकारने कसा तुमचा फायदा केला, हे भाषण द्यायचं सकाळचं आहे. दुपारी मग सांगे का चरण ठाकूर कसा चांगला आहे, मग त्याचं काम का केलं पाहिजे, त्यांनी कोणते विकास कामं केले आहे. तिसऱ्या गावात जाय तिथं आशिष देशमुख कसा चांगला आहे आणि त्यांनी कसे दमदार आमदार आहे ना असाच आमदार पाहिजे म्हणून भाषण केले आहे. एकाच दिवशीचे 4 भाषण. आणि चौथा सांगे का आमच्यावर खूप अन्याय झाला, आम्ही का आयुष्यभर सतरंजा सुटला होता. अबे मग यायची भाषण करून केले तू ना? मग तुम्हाला हे समजून नव्हतं राहिलं का जोड्यान करून ना मारले इथं? हे फक्त स्वतःचा भाव वाढवून राहिले होते. भाव वाढला, ज्याला जसा पॅकेज भेटला तसा कामाला लागलाय. कोणी लवकर लागला, कोणी उशिरा लागला, अजून कोणी राहिला असेल तर त्याचा भाव वाढवून नंतर पॅकेज भेटन. हे याची लायकी आहे.
या पॅकेज आपल्याकडून भेटू शकत नाही, हे त्याला शाश्वती आहे. आपण चांगले आहे, आपण कार्यकर्ता चांगले आहे, आपण भाषण चांगलं करू शकतो, आपण लढा देऊ शकतो, आपण इच्छा आमदार झालो पाहिजे हे त्याला वाटते. पण इकडून पॅकेज भेटत नाही म्हणून आपल्या सोबत राहत नाही. हे सगळे याच्या नेता ओळखल्या पाहिजे. मला निवडून द्या, तुम्ही काहून निवडून द्या तर हेही सांगतो. 30 वर्षापासून एक उभार चोट निकम्मा ज्यानं काहीच केलं नाही, एकही काम तुम्ही त्याचं सांगू शकत नाही, त्याने 30 वर्ष तुम्ही निवडून दिला तर 5 वर्ष मला नाही देऊ शकत. आजचे काम करून राहिलो का आम्ही? 1972चं वीरेंद्र बाबूचं पहिलं आंदोलन, त्याच्यानंतर समाज कार्यामध्ये आले. 72 पासूनचे समाज कार्य सेवा आमची सुरू आहे, त्याला आज 52 वर्ष होऊन राहिले आहे. 52 वर्षापासून तुमच्या आमच्या गरीब माणसाच्या कवर अन्याय होत असेल तर ते अन्याय निवारणाचं काम आमच्या घरून होऊन राहिलं. आमचं दार तुमच्यासाठी अर्ध्या रात्री सुद्धा उघड आहे, हे तुम्हाला माहित नाही का? मग मतदान आम्ही मागायचं नाही का? हे निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. कोण तुमच्या कामाचा आहे, कोण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरते, कोण तुमच्यासाठी झगडते, कोण तुमच्यासाठी भांडते. अधिकाऱ्याला शिवाय जरी देत असाल तर तुमच्या कामासाठी देतो. महाकाम कोणताच अधिकाऱ्याची ताकद नाही वाढवायची. तुमच्या कामासाठी बोलतो, तुमच्या कामासाठी झगडतो. आहे एकतरी क्षेत्रात माणूस का ज्यानं वीरेंद्र देशमुखाला 2 रुपये दिले का मला 2 रुपये दिले सांगू शकते? काम करून घ्यायचे नाही ते यायच्या विरोधात सांगणारे पायलीचे 50 भेटन. मग तुम्हाला आमदार इमानदार नाही पाहिजे का? जो इमानदार नसते, ज्यानं आपलं शील विकलं राहते, ज्यानं आपलं इमान विकलं राहते आणि तो तुम्ही निवडून पाठवता, मग तो पटवारी साहेब म्हणते. पटवारी साहेब पाहून घे जा हे काय म्हणतात, तो PI साहेब पाहून घे जा हे काय म्हणतात, तो पाहून घे जा. तर जिंदगी चालली आहे पुरी, 2 पिढ्या बर्बाद होऊन गेल्या तर पायनच सुरू आहे. जो इमानदार असते त्याला जर आमदार केला आणि तुमच्यावर जर अन्याय झाला आणि मी जर पोलीस स्टेशनला फोन केला आणि मी जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकलो, पॅन्टात मुतल्याशिवाय ना राहणार आहे पोलीसवाला. चांगले माणसं, दमदार माणसं, हिम्मतवाले माणसं तुमच्यासाठी जेलात गेलो, मी माझ्यासाठी गेलो का? महाजन याच्या पोरीवर अतिप्रसंग झाला. याच्या पोरीला लाश याची रेल्वे लाईनवर फेकली. माई पोरगी समजून मी लढायला निघालो आणि तुमच्या पोरीसोबत हेच झालं म्हणजे मग नाही निघायचं रस्त्यावर. हे या इराण्यासोबत लढणारे, हे इराण्यासोबत राहणारे, उद्या जर आम्ही त्या गावात नाही राहिलो ना, मल जर झालं तर मी कितीही बोंबललो तरी मतच नाही देत, पण निवडून नाही देत. आपल्या बोऱ्या बिस्तर उचला, नागपूरला चला, पोरं राहते तिथं शिकत, पोरासोबत कुटुंबासोबत आपलं जास्त वेळ घालवा आणि आपली कमाई करा इमानदारीची आणि तिकडेच राहा. मी ज्या दिवशी इथून बोऱ्या बिस्तर गुंडाळीन ना, नाही तुमच्या इथं येऊन कोण पोरीचा दुपट्टा ओढला तर म्हणजे मला आपली सत्ताच नाही ना. 2 नंबरचे धंदे, चरस, अफीम, गांजा जो काटोलात भेटते ते लपू लपू भेटते. या गावातही भेटत असन तर या गावात जास्त प्रमाणात भेटण्याला वेळ लागणार नाही आम्ही जर हटून गेलो. या क्षेत्रामध्ये बिंडोक माणूस, हो, याच्या केस मध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा अटक मला केली पोलिसांनी. प्रोटेक्शन इराणीच्या घरावर होतं. जसा का मी चोट्टा नेला आणि ते सज्जन माणसं, महात्मा गांधीची औलाद, त्याच्यावर पोलीस प्रोटेक्शन लढायला लागले, त्याच्यावर हमला नाही झाला पाहिजे म्हणून मला पकडायला रात्री 150 पोलीस. त्याची एकाची हिंमत नाही झाली. दिवसभर शेण खाते ते पोलीसवाले. इमानदार माणसाच्या कॉलरला हात लावायला हिंमत लागते. वापस गेले रात्रीचे.
सकाळी येतो म्हणून सांगितलं तेव्हा आले. मदत कोण केली? हे इराणी गेले ठाकूराच्या इथं, ठाकूर गेला एसपी कडे, तिथून भाजपवाल्याचे फोन लावले सत्ताधाऱ्याचे, म्हणून एसपी ने आदेश दिला त्याला अटक करा, म्हणून हे भेकाड पोलीसवाले माझ्या घरापर्यंत आले होते, पण ताकद नाही झाली. हे इराणीला मदत करणारे ठाकूर तुम्हाला गावावर इथं डोक्यावर बसवायचे आहे का याचा विचार तुम्हाला करायचा. हे कास्तकाराचे खरंच वैरी आहे का कैवारी आहे हे याचा विचार तुम्हाला करायचा. हे सगळे चोर उचक्के येणार आहे, आपापल्या फायद्याचं बोलणार आहे, पण तुमच्यासाठी रस्त्यावर कोण उतरते? गडकरीचा बच्चा आला असं आला होता नाक काटोला, मी एकटाच काफी साऱ्याला लढाले. या गडकरीचा बच्चा आनंद, आज फडणवीसचा बच्चा आणला तिथं, उद्या शहाचा बच्चा येईल, साऱ्याला निपटून घेईन मी. काऊन आणून राहिले? भीती वाटून राहिली या चरण पडणार आहे म्हणून. वातावरण काय आहे हे पूर्ण क्षेत्रामध्ये माहित आहे. मोठमोठे माणसांना मोठमोठा दबाव टाकणं, मोठमोठे यंत्रणा वापरणं सुरू आहे. कोणावर? या तुमच्या पुरावर. काय माया बाजून तुमची ताकद फक्त आहे, फक्त दुसरा कोणता मोठा बोलावला म्या येते कोणी माया शेजवर नाही. एकटा लढून राहिलो. जसा म्या अनिल देशमुखांना चरण ठाकूरले एकत्र असताना एकट्यानंच पाडलं होतं म्युन्सिपाल्टीत, तसा मी या दोघांनी यावेळी पछाडणार आहे. तुमची साथ पाहिजे, तुमची साथ पाहिजे. तुमची साथ असली तर सगळं काही शक्य आहे. तुमची साथच नसली तर मग सगळं कठीण आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे, एक चांगली हवा आहे. चेहरा नवीन पाहिजे, बदल पाहिजे आहे. तो बदल यावेळी घडणार आहे. 1995 मध्ये 2500 वीरेंद्र बाबू हारले आणि मार पस्तावेनंतर तो पश्चाताप पुन्हा कर्जा नका. एक सोय, एक मुस्त गाव माझ्या पाठीशी ठेवा, नाही येईन तो म्हणजे साऱ्याचे धाबे काटोलच्या सभेनं दण आणले. काटोलच्या सभेमध्ये 7 ते 8 हजार लोक होते. पोलिसांचा आकडा आहे. मी जैन मंदिर मध्ये स्टेजवर उभा होतो आणि लोक होते पन्नालालच्या दुकानापर्यंत, या गल्लीमध्ये जुन्या SBI पर्यंत, या गल्लीमध्ये नगर भवन पर्यंत. आणि त्याला साऱ्याला विचारलं होतं मतदान करान का फक्त ऐकायला चाले. साऱ्यानं हात वरत केले मतदान करीन. आता तुम्ही हात वर्त करा का मतदान करान का नाही करान का फक्त ऐकानच? कमी झाले हात वरत, जास्त करा. तुमच्या हिमतीवर मी आहे, तुमच्या हिमतीवर भिडतो मी पोलीस आहे, तुमच्या हिमतीवर भिडतो मी अधिकारी आहे, तुमच्या हिमतीवर भांडतो मी. तुमची हिंमत आहे म्हणून मी आंदोलन करतो. या बेअक्कल अनिल देशमुखाले रानडुकराईचा बंदोबस्त कसा करायचा, रोह्याचा बंदोबस्त कसा करायचा हे अजून समजलं नाहीये. बुद्धिहीन आहे ना, बुद्धिवाला निवडून नाही देत तुम्ही. त्या दिवशी गाय इथं वाघानं खाल्ले होतं तोंड, तेव्हा मी बोललो त्याला फॉरेस्टवाल्याले, त्याला काय सांगितलं होतं मॅ का ह्या जो गडकरीचा बच्चा येते ना दुसऱ्याला शहाणपणा सांगते, शेती कशी करायची सांगते, सारे याचे धंदे फेल आहे, करोडपती हा झालाय, मी पैसे नाही खात म्हणते, टोपल्यानं शेण खाते, म्हणून याचं पोट्ट 1500 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर करते, 5-5 बंगले बांधते नागपुरात. कुठून आला पैसा? एवढा इमानदारीनं जर तुनं कमावलाय तर आम्हाला ट्युशन दे. कालचा लॅमरेटावर येणारा मर्सिडीज लँड रोवर मध्ये फिरून राहिलाय, आम्हाला ट्युशन दे, आम्ही शिकून घेतो तुझ्याकडून 40 वर्षात करोडपती कसं व्हायचं. मग ह्या पोराईले शिकवतो मी काय करोडपती कसं व्हायचं. शेण खाते, फक्त शहाणपणा सांग. कास्तकारांनो मूर्ख हो, तुम्हाला समजत नाही आपल्या गाव शेताचं प्रोटेक्शन कसं करायचं, आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. हा बरं, मी पोलीस आहे दंडे मारायला लागेल, थांबा जवळ. चांगलं बोलणं माह्यानंतर मला डिस्टर्ब करायचं नाही. माह्यानंतर या ताव फक्त तुम्हाला दारू पिल्यावर येते आणि ह्याच सभेत येते, मंत्र्याच्या जोडे मारा एवढा ताव येते. आणि त्या भाजप हो बरोबर आहे, माझ्याकडूनच आहे, माहित आहे मला. हो बरोबर आहे, ते बोलतो मी, सारच बोलणार आहे मी.
ह्या गडकरी जे सांगते ना शहाणपणा, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे म्हणून, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, सोलारचं कंपाऊंड लावलं पाहिजे. 3 एकराचा शेतकरी कास्तकार कसं काय कंपाऊंड लावून, कुठून आणून पैसे? अबे हरामाचे तुनं खाल्ले असन, तुनं घेतले असन शेकडो एकर जमिनी विकत, तू लावू शकत असशील सोलारचं कंपाऊंड, सामान्य कास्तकार कुठून लावून, कुठून पैसा आणन? अबे जंगल तुझी प्रॉपर्टी आहे, जनावर तुझी प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंटची. गव्हर्नमेंटनं जंगलाले कंपाऊंड केलं पाहिजे, कास्तकारांना नाही. तुझा जनावर बाहेरच नाही आला पाहिजे. आणि कंपाऊंड करायला जर पैसे नसन तर पैसे खाण्याचा धंदा मी सांगतो. जसा मागच्या आमदारानं जलशिवार योजना केली, अनेक ठेकेदारांनी जेसीबी लावल्या आणि जेसीबीनं जास्त बिल दाखवले आणि मस्त मलिदा खाल्ला, तसाच एक पर्याय सांगतो. जंगल तुमचं आहे, 20 फुटाचे गड्डे खोदा, 20 फुटाची ट्रेंच म्हणते त्याला, नालाचा नाला खोदा 20 फुटाचा. कोणताच जनावर कुदून बाहेर येऊ शकत नाही. जेसीबी लावा, मस्त पैसे खा, पण कास्तकाराची सुरक्षा तर होईल. याच्यासाठी अक्कल लागते. बेअक्कल निवडून देता. हे सभागृहात ज्या दिवशी बोलीन त्या दिवशी महाराष्ट्र सरकारला समजन का असं करा लागते म्हणून. आणि जिथं जिथं ऍनिमल क्रॉसिंग होते तिथं तिथं राहू द्या बा उघड, हेही सांगता येते. या गोष्टी समजण्यासाठी सर्वसाधारण अक्कल पाहिजे आणि किंवा नेत पाहिजे काम करण्याची. याला निवडून गेल्यावर नेतच नाही राहत काम करायची, म्हणून हे भूलतापा देते, म्हणून हे तुम्हाला भेटत नाही, म्हणून हे तुम्हाला टाळटाळ करते. अनिल देशमुखाले काही विचारा होच म्हणते, करत काहीच नाही. आणि तोंडावर शिवेदांत हसते चांगला गोड. ह्या हसण्यापायी तर 30 वर्ष निवडून गेलाय. पूर्ण क्षेत्रात फिरतो, एकही रस्ता धड नाही, तरी त्याचं पोरगच निवडून. काय झालं म्हणे, इथं मग तो आपला डायमंड कुठं आहे, तो माझ्याशी भयंकर वाद नाही. तुमच्या जण काय होणार आहे, डिव्हिजन होऊन जाईल. आम्हाला ठाकूर नाही पाहिजे, ठाकूर येऊन जाईल. ठाकूराला मतच नाही देणार आहे, येऊन कसा जाईल? आणि जो रेस मध्ये असेल त्याला मत द्या, तेव्हाच तो निवडून येईल ना. तू तो सलील देशमुख रेस मध्येच नाही आहे, काऊन नाही आहे? अनिल देशमुखाचं 30 वर्षाचं राजकारण आहे, त्याला कंटाळले लोक, त्याला मत नाही देणार आहे. अनिल देशमुखाला 65-67 हजाराच्या वर कधीच मत भेटले नाही. 67 हजारावर त्याला मागच्या वेळी मत होते, जेव्हा आशिष देशमुख निवडून आला त्याला 72,000 मत होते. आणि जेव्हा मी त्याच्या स्टेजवर मागच्या वेळी चढलो तेव्हा तो 67 97 झाला, 30 हजारानं वाढला. 30 हजार कोणाचे वय? आपल्या वय. मग आता या 67 हजारामध्ये अनिल देशमुखाच्या विरोधात लाट आहे, तर 10,000 मायनस होणार आहे. ते भाजपले जाणार आहे का मला येणार आहे? तुम्हीच सांगा. मग तू स्वतः कॅन्डिडेट नाही आहे, पोरग निकम्मा आहे, त्याला तू कॅन्डिडेट केलाय अशिक्षित माणसाले, तर त्याचे मत मायनस होणार आहे. ते कुठं जाणार आहे? राष्ट्रवादी वाल्याशी चांगले संबंध आहे. मी जर जाऊन बोललो की नाही उदय धोटेशी, आपल्या या उदय ठाकरेशी, तर तोही एक वेळा बुचकळ्यात पडेल का काय करू म्हणून. इतके चांगले संबंध आहे. तर ते सुद्धा जे नाराज आहे पोराले तिकीट दिलं म्हणून, ते सुद्धा मदत करू शकते. पुन्हा एक आहे, तर तो मायनस काय होईल तर ते थोडं नंतर सांगतो. चरण ठाकूर 72,000 मत आशिष देशमुख आले होता. चांगला कॅन्डिडेट आहे, नवीन कॅन्डिडेट आहे, फ्रेश कॅन्डिडेट आहे. तुम्हाला देशमुखच आवडते, थोई वडविऱ्याचाच आवडते, भीतीच्या इकडचाच पाहिजे, नाही तर तिकडचाच पाहिजे. आता नवीन नारा सुरू आहे, देशमुख हटाव. काऊन ब काऊन हटवता? तुमचा नारा पाहिजे चोपटा हटाव, भ्रष्टाचारी हटाव. महा दोष आहे त्याच्यात, महा आडनाव देशमुख आहे तर. आणि तुम्हाला हे माहित ना का मी असली आहे ते नकली आहे म्हणून? मी बलात्कारी आहे, मी खुनारी आहे, मी लोकांची कामं करत नाही, मी भ्रष्टाचारी आहे. काऊन ह्या देशमुख हटाव, ह्या देशमुख पाहिजे म्हणा तुम्ही. म्हणून नाही शकत. ते त्याच्या फायद्याचं बोलते. आणि ह्या
आशिष देशमुखांना 72,000 मतं घेतले होते. केव्हा घेतले होते? 2014 मध्ये. काय होतं 14 मध्ये? भाजपची लाट होती, मोदी लाट. मोदी लाट असताना सुद्धा 72,000च्या वरत भाजप गेलं नाही या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर आला चरण ठाकूर. चरण ठाकूरले भेटले 78,000, वाढले किती? फक्त 6,000. 19 मध्ये सुद्धा मोदीची लाट होती, बरोबर आहे. 78,000 केव्हा झाले? 6,000 केव्हा वाढले? जेव्हा एकाशी एक होतं, तिसरा कॅन्डिडेटच नव्हता, ज्याला अनिल देशमुख चालतच नाही, त्यानं चरणले मतं दिले होते. असे 10,000 मतं होते का नव्हते? ते 10,000 मतं आता अनिल देशमुखाजवळ जाईन, ज्याला अनिल देशमुख चालत नाही का आपल्या जवळ येईल. मग तो 78 वरून 68 वर नाही आला का? आता भाजपनं महागाई वाढवली आहे, लाडकी बहीण योजना आणली आहे, त्यानं संतापलेले लोक आहे, फोडाफोडीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे, 50 खोके एकदम ओके झालं आहे. तुमच्या कास्तकाराच्या प्रश्नासाठी पार्ट्या फोडल्या नाहीये. या बेरोजगार पुरायच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे म्हणून पार्ट्या फोडल्या नाहीये. या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे म्हणून पार्ट्या फोडल्या नाहीये. समृद्धीच्या अर्धे पैसे काढायचे राहिले होते, त्या ठेकेदाराचं बिल काढायचं होतं, कमिशन खायचं होतं म्हणून पार्ट्या फोडल्या आणि स्वतःची सत्ता पुन्हा आणली. हे तुमचे आमचे कैवारी नाहीये. हे पार्ट्या फोडणारे याच्या विरोधामध्ये जनतेचा रोष आहे. चरण ठाकूर काऊन नाही पाहिजे हे मी 5 वर्ष आधी सांगितलं. ते डोक्यात अजूनही लोकांच्या फिट आहे म्हणून चोट्टा पाहिजेच नाही म्हणून आहे. आणि 2-2 त्याच्या अँटी वेव्ह असन तर 5-10 हजार अजून कमी नाही झाला असेल का तो? तुम्हीच सांगा. मग 68-58 वर नाही आला का तो? मग हे कमी होणारे ज्याला अनिल देशमुख चालत नाही ते कुठं जाणार आहे? इन इकडे का शिलाई मशीनला जाईन ज्यानं काहीच नाही केलं. हा, इराणीला मदत केली तर अजून कमी झाला. मग ते कमी होणारे. मी रेस मध्ये आहे हे तुम्हाला दिसून नाही राहिलं का? मी रेस मध्ये आहे, मी रेस मध्ये निवडून येऊ शकतो हे तुम्हाला समजून नाही राहिलं का? मग कायची भीती आहे तुमच्या मनात? चरण ठाकूर निवडून येऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे. एकट्या काटोल गावातून एकटा काटोल गाव मला 10,000 मतं टाकणार आहे. टाकून दाखवले आहे. अनिल देशमुखासाठी 11,500 मतं टाकले आहे. पोलीस असन तर गांडीवर डंडे मारायला लावते, डिस्टर्ब करत असन तर. सांग पोलीस आले, जाहीर सभा आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला पूर्ण गणित सांगितले. समजून राहिले का? पटवून राहिले का नाही पटवून राहिले? आणि तुमच्या इथं जर रात्रीची लाईन भेटून राहिली, जागल्या करायला तुम्हाला जा लागून राहिलं, कोणाची मेहरबानी आहे? माही माझ्या बापापासून आतापर्यंत कोणती सत्ता नाही दिली, माही कायची मेहरबानी आहे? तुम्ही जे निवडून आणले ते निकम्मे आहे. आणि तो म्हणते मी मला आमदार बनवा. तो सतत सत्तेत राहिला आहे. अनिल देशमुख असेल तर 2014 पर्यंत अनिल देशमुखाच्या पक्षात राहिला. त्याच्यानंतरही तो आता भाजपमध्ये आहे. मधात दोघांचही नव्हतं जमून राहिलं तर कंदिलात गेला होता. म्हणजे सत्ता सोडून त्याला आजपर्यंत जगणंच झालं नाहीये. तो सत्तेशिवाय जगू शकत नाही. जो सत्तेशिवाय जगू शकत नाही, जो सत्तेतच नेहमी राहिलेला आहे, बरोबर आहे, जो सत्तेत नेहमी राहिलेला आहे, तो कसा म्हणू शकते का मला सत्तेत आणा म्हणून? या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. म्हणून येत्या 20 तारखेला 9 नंबरची बटन आहे. कोणती? ट्रम्पेट चिन्ह आहे. पोंगा महासरका आहे त्याचा हेकोडा आहे. महासरका आहे त्याचा हेकोडा आहे. हेकोड्या माणसाचा हेकोडा, सरक्या माणसाचा सरका. नंबर बटनाईचे मस्त भेटले आहे. तुम्हाला सांगितलं ना, सलील देशमुख अजून मायनस होणार आहे. 1 नंबरवर अनिल बाबूची घड्याळ आहे. 1 नंबरवर चिन्ह आहे घड्याळ. उमेदवार आहे अनिल देशमुख. तो 5-10 हजार मतं खाणार आहे. तो कोणाचे खाणार आहे? सलील देशमुखाचे. 2 नंबरवर 2 नंबरचे धंदे करणाऱ्याची बटन आहे या ठाकूराची. 3 नंबरवर सलील देशमुखाची बटन आहे, ज्याची तो 3 वरच राहणार आहे. न्यूमरोलॉजी प्रमाणे शुभ आकडा आहे 9.
शुभ आकडे 9 ची तुम्हाला बटन दाबायची आहे आणि मा पोंगा वाजवायचा आहे. पोंगा आयुष्यामध्ये माणसाच्या 3 वेळा वाजते. जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी आणि मृत्यूच्या वेळी. म्हणून जिचकारची बटन दाबू नका, कारण त्याचा आता सध्याच राजकीय जन्म झाला आहे, त्याचा पोंगा वाजला आहे. दुसरा, चरण ठाकूरनं 62व्या वर्षी लग्न केलं आहे, लग्नाचा त्याचा पोंगा वाजला आहे, म्हणून त्याचं 2 नंबरचं बटन दाबू नका. 9 नंबरचं बटन दाबा, कारण या क्षेत्रामध्ये वडविऱ्याच्या देशमुखाची जे राजकीय कारकीर्द आहे त्याची मय्यत आपल्याला करायची आहे. म्हणून माया पोंग्याची बटन दाबा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.